तुम्हाला जायचं तर तुम्ही इकडनं निघून जा. अर्धा तास पाऊण तास गाडी तशीच थांबून होती, रिपेरी करायला कोणी आलं नाही. त्या मॅडम मला असं म्हणाल्या, गाडी बंद पडली त्याला आम्ही काय करणार. तिकीट ऑलरेडी डबल केलं होतं. माझ्यासोबत ही गोष्ट झालेली आहे, उद्या तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं. मंडळी, जर तुम्ही प्रायव्हेट बसने जर प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण मला स्वतःला एक असा अनुभव आला आहे जो मला वाटतं की प्रत्येकापर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा काय करतो की आपली स्टेट ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे, बस आहे, त्याचं बऱ्याचदा बुकिंग मिळत नाही किंवा गर्दी असते किंवा गाडी चांगली पाहिजे म्हणून आपण प्रायव्हेट जे ट्रॅव्हल्स आहेत त्यांच्याकडे आपण जातो. तर त्यावेळेला ना बऱ्याच गोष्टी या आपल्याला माहिती नसतात. आपल्या सेफ्टीसाठी काय रूल्स आहेत किंवा जर आपल्याला काही अडचण आली तर त्यावेळेला काय करायचं आहे. आपण ऑनलाईन बुकिंग करतो आणि आपण ट्रॅव्हलिंगला सुरू करतो. माझ्यासोबत असं झालं की मी माझ्या वडिलांसाठी डोंबिवलीपासून कोल्हापूरपर्यंतचं कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचं बुकिंग केलेलं होतं, जे मी केलं होतं पेटीएमवरून मी ऑनलाईन तिकीट बुक केलं. डोंबिवलीला रात्री गाडी आली, माझे वडील त्यामधून गेले आणि गाडी लेट झाली. बराच वेळ लेट होण्याचं कारण असं होतं की जी 10ला गाडी निघाली त्यानंतर 12-1 वाजेपर्यंत जी गाडी रिकामी आहे ती भरून पुढे पाठवण्यासाठी, पॅसेंजर्स भरण्यासाठी जे बुकिंगच्या सीट्स नाही आहेत तर त्यासाठी जे क्लीनर आहेत किंवा ड्रायव्हर आहेत तर त्यांनी ती गाडी बराच वेळ अडवून धरली. त्यामुळे ती गाडी प्रचंड लेट झाली. ती सकाळी साताऱ्याच्या जवळ जेव्हा पोचली तेव्हा वाजले होते सकाळचे साधारण 9 ते 9:30. खरा प्रॉब्लेम यानंतर सुरू झाला. 9:30च्या दरम्यान ती गाडी बंद पडली, ब्रेकडाऊन झाली आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर ड्रायव्हरने कोणत्याही जे कोणी आतमध्ये प्रवासी आहेत त्यांना कल्पना दिली नाही. तर माझे वडील विचारायला गेले की काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे. तर त्यानंतर बराच वेळ गाडी 10-20च्या स्पीडने सुरू होती. तर माझ्या वडिलांना डाऊट आला की गाडीला काहीतरी प्रॉब्लेम असावा. पुढे जाऊन ती गाडी परत एकदा बंद पडली. यानंतर मात्र जेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं की गाडीचा प्रॉब्लेम काय आहे, की एवढी स्लो का थांबली आहे, तर त्यानंतर मात्र ड्रायव्हरकडून थोडंसं ॲरोगंट उत्तर आलं की ते आमचं मी बघतो किंवा तुम्हाला जायचं तर तुम्ही इकडनं निघून जा, अशा पद्धतीचं उत्तर मिळालं. माझे वडील सिनियर सिटीजन आहेत. आपण कोंडुस्कर या नावाकडे बघून त्या बसमध्ये बसून त्यांना आपण पाठवलेलं होतं. का तर डोंबिवलीत बसल्यापासून कोल्हापूरपर्यंत ते सुरक्षितपणे पोहोचतील. कारण तशी ती जबाबदारी पूर्णपणे कोंडुस्करची आहे की शेवटच्या डेस्टिनेशनपर्यंत कोल्हापूरपर्यंत व्यवस्थित पाठवणं. पण तसं काही घडलं नाही. तर त्यावेळेला अर्धा तास पाऊण तास गाडी तशीच थांबून होती, रिपेरी करायला कोणी आलं नाही. तर त्यानंतर पुन्हा एकदा विचारलं की दुसरी गाडी येते का आम्हाला घ्यायला. तर त्या ड्रायव्हरने सांगितलं की ते आम्हाला काय असलं काय माहिती नाही, तुम्हाला जायचं तर मगाशी सांगितलं तुम्ही जाऊ शकता तुमचं तुम्ही. तर या सगळ्या 10 ते 15 आत प्रवासी होते. तर या सगळ्या प्रवाशांना तिथेच उतरवलं हायवेवरती, उंबरजच्या जवळ तिथेच हायवेवरती टोल नाक्याजवळ सोडून दिलं आणि तुमचं तुम्ही सोय करा म्हणून सांगितलं. तोपर्यंत मला माझ्या वडिलांचा फोन आला आणि मी प्रयत्न करत होतो की जे इकडचं कोल्हापूरचं कोंडुस्करचं जे ऑफिस आहे त्यांना मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही मला. मी वारंवार फोन करत राहिलो, फोन उचलायचं बंद केलं. मी परत एकदा दुसऱ्या नंबरवरून जेव्हा कॉल केला तेव्हा तो कॉल उचलला गेला आणि त्यांनी मला परत उडवाउडवीची उत्तर दिली. सगळ्यात म्हणजे जो काही मला रिप्लाय आला, जो आश्चर्यकारक वाटला तो असा होता, त्या मॅडम मला असं म्हणाल्या की गाडी बंद पडली त्याला आम्ही काय करणार, आमची जबाबदारी आहे का ती. आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर आमचे सर्व्हिसिंग जिकडे गाडी करतात तिकडे विचारा गाडीचं सर्व्हिसिंग झालेलं आहे की नाही. आता हे कस्टमरचं काम नाही आहे की गाडीच्या टायरमध्ये हवा भरली आहे का, डिझेल भरलं आहे का, गाडीचं मेंटेनन्स आहे का, हे सगळं चेक करण्याची जबाबदारी प्रवासाची नाही आहे. ती गाडी व्यवस्थितच आहे आणि आपल्याला व्यवस्थित सोडेल आपण एक गृहीत धरून त्याचे आपण पैसे तिकिटाचे मोजलेले असतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, शनिवार रविवार असल्यामुळे तिकीट ऑलरेडी डबल केलं होतं. जे कोल्हापूरचं तिकीट 750-800 असतं ते ऑलरेडी आम्ही 1600 रुपये भरलेलं होतं, 1500 रुपये भरलेलं होतं. त्यामुळे तिकिटाचा दर पण जास्त, मिळणारी सर्व्हिस खराब आणि त्यानंतर सुरक्षिततेचा सगळ्यात मोठा प्रश्न. समजा आपण असं इमॅजिन करू, आपण बऱ्याचदा काय करतो की मुलांना सुट्टी लागली आहे तर आजोळी पाठवायचं आहे, चल गाडीत बसवून दिलं, कोंडुस्कर नाव आहे, व्यवस्थित सोडतील आपल्याला, आपण त्या नावाकडे बघून जातो. त्या गाडीत जर लहान कोणी मुलं असती किंवा खूप वयस्कर कोणीतरी असतं, आजारी कोणीतरी असतं आणि जर त्यांना असं रस्त्यात सोडलं असतं तर ते केवढ्याला पडलं असतं. किंवा रस्त्यावरती सोडल्यानंतर
पुढे येताना अनेक अडचणी माझ्या वडिलांना आल्या. बराच वेळ हायवेवरती बस मिळत नव्हती सकाळच्या वेळेला. तर त्यात काही प्रॉब्लेम झाला असता तर ह्याला ही जबाबदारी घेतली असती का कोंडूस्करने? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे मी प्रयत्न केल्यानंतर संपर्क साधण्याचा, त्यांच्याकडनं काहीच मला रिस्पॉन्स आला नाही. मग मी शेवटी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली. माझ्या फेसबुकवर, थ्रेड्सवरती मी पोस्ट टाकली. तर ती पोस्ट ज्यावेळेला व्हायरल झाली त्याला लोकं रिॲक्ट करायला लागली. लोकांनी आपले अनुभव सांगायला सुरुवात केली की कोंडूस्करने यापूर्वी कसा त्रास झालेला आहे. आणि अगदी खूप चांगल्या प्रतिष्ठित लोकांनी त्यावरती कमेंट्स केलेल्या आहेत की त्यांना कशा पद्धतीने अडचणी आल्यात, त्यांच्याशी कोंडूस्कर कसं वाईट वागलं, कोंडूस्कर ट्रॅव्हल्स अर्थात. तर त्या कमेंट्समधून अशा बऱ्याच गोष्टी कळल्या की आणि काही लोकांनी यांच्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत. मी स्वतः कन्झ्युमर कोर्टमध्ये जाऊन या संदर्भात तक्रार केलेली आहे. मला काही लोकांनी पर्सनल मेसेजसुद्धा त्यात केलेले आहेत की आम्हीसुद्धा तक्रार केली, आमच्याकडनं जर काही मदत होणार असेल तुम्हाला या केस संदर्भात तर आम्ही मदत करायला तयार आहोत. असे एक नाही अनेक मेसेजेस या कोंडूस्करच्या विरोधामध्ये आलेले आहेत. आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी प्रयत्न करणं थांबवलं, कोंडूस्करशी बोलणं मी थांबवलं, कारण त्यांच्याकडून प्रॉपर उत्तर येत नव्हतं. तर या सगळ्या फेसबुक पोस्ट आणि सगळं व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी शेअर केल्यानंतर मला कोंडूस्करच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आहे, तुम्हाला खूप त्रास झाला वगैरे वगैरे. तर मी त्यांना एकच गोष्ट विचारली की तुम्ही मला फोन का केलात? तर त्यांनी सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करायला फोन केला. मग मी त्यांना एकच प्रश्न विचारला की याआधी तुम्ही किती लोकांना कॉल केलेत? कारण गाडीतून जवळपास 11 ते 12 लोकांना उतरवलेलं आहे. नाही, मी तुम्हालाच पहिल्यांदा फोन केला असं ती व्यक्ती म्हणाली. मी म्हटलं याचं कारण असं आहे की तुम्ही सोशल मीडियावरची ती कमेंट्स असतील, ती पोस्ट बघून तुम्ही मला फोन केलात ना. ही जर मी पोस्टसुद्धा केली नसती तर असंच झालं असतं. यापूर्वीसुद्धा असे अनेक प्रसंग कोंडूस्करसोबत झालेले आहेत. कोंडूस्करचं नाव जे पूर्वी एका लेवलला होतं ते खाली यायला अशी सर्व्हिस म्हणजे कारणीभूत ठरलेली आहे. तर त्या व्यक्तीनं सांगितलं की हो, मी पोस्ट बघूनच फोन केला. मंडळी बघा सोशल मीडियाची ताकद किती आहे. मला जो अनुभव आला, मी तो सोशल मीडियावरती आवाज उठवला. आज माझ्यासोबत ही गोष्ट झालेली आहे, उद्या तुमच्यासोबतसुद्धा होऊ शकतं. बऱ्याचदा काय होतं ना की आपण जेव्हा प्रायव्हेट या गाड्यांमधून प्रवास करत असतो तेव्हा त्याचं मध्ये काही झालं, गाडी नादुरुस्त झाली, काही सर्व्हिस, बऱ्याचदा बघा तुम्ही AC बंद असतात, चार्जिंग पोर्ट बंद असतात, छोट्या छोट्या तक्रारी आपण करत नाही. पण जेव्हा हायवेला एवढ्या 10 ते 12 लोकांना रस्त्यावरती असं सोडलं जातं, हे किती धोकादायक आहे. यात आणि मोठे काही प्रॉब्लेम होऊ शकले असते. त्यामुळे मंडळी बऱ्याचदा असं असतं की आपल्याला जे आपलं स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, आपली ST आहे, आपल्याला खरंच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की ती किती सुरक्षित आहे. जर ST आपली बंद पडली तर लगेच काही वेळामध्ये दुसरी ST येत असते, पण प्रायव्हेट लोकं हे करत नाहीत. आणखीन एक महत्त्वाची शंका एका कमेंटमध्ये उपस्थित केली, त्या माझ्या मेसेजमध्ये उपस्थित केली एका व्यक्तीने की या गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आहे की नाही चेक केलं पाहिजे. कारण गाडी अनफिट होती, AC बऱ्याचदा बंद पडत होता, माझ्या वडिलांनी सांगितलं. या गाडीसुद्धा चार्जिंग पोर्ट बंद होते, गाडी बऱ्याचदा बंद पडत होती, गाडी जुनी आहे. त्यामुळे या गाडीचं जे काही फिटनेस जो आहे तो खरंच बघितला आहे का हे पाहणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मंडळी सांगायचा सगळ्याचा मागचा हेतू हाच आहे की जर तुम्ही प्रवास करत असाल, तुम्ही तुमच्या कोणाला तरी त्या बसमधून सोडत असाल, कोणी आपले आईवडील असतात, आजी आजोबा असतात, लहान मुलं असतात, तर त्यावेळेला मध्यरात्री असा जर प्रॉब्लेम झाला असता तर आणखीन मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथून पुढे प्रवास करताना तो जो कोण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आता हा प्रसंग झाला कोंडूस्करसोबत, पण इतर आणि कोणासोबत तुम्ही प्रवास करताना या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या की गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आहे का, इन्शुरन्स आहे का, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आपल्याला तपासता येतात, त्यासुद्धा तुम्ही तपासा. आणि मला तुम्ही कमेंटमध्ये हे पण सांगा की तुमच्यासोबत पण असं काही झालं आहे का, असे अनुभव तुम्हाला कुठल्या ट्रॅव्हलसोबत आलेले आहेत का, आणि त्याला तुम्ही नेमकं कशा पद्धतीने टॅकल केलं, तुम्ही कशा पद्धतीने तक्रार केलीत का, तुम्ही पण असं सोडून दिलं, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी.